नक्कीच. तुम्ही यापूर्वी सुद्धा राजकीय पक्षांसोबत काम केलेलं आहे. आम जनता पार्टीसोबत तुम्ही होतात आणि त्यामुळे तुम्ही भाजपाला विरोध करताय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आम जनता म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना तुम्ही यामध्ये गिणताय का? हे बघा, मी आम आदमी पार्टी सोबत काम केलेल्या आधी ती गोष्ट अगदी खरी आहे. मी ते कुठंच लपवत नाही. मला जर ते लपवायचं असतं तर मी राघव चड्ढा सारखे ट्विट डिलीट केले असते. मी ट्विट डिलीट नाही केले, ते कोणी जाऊन पाहू शकतं. आणि मी जिथे जिथे इंटरव्ह्यू देतोय मी तिथं जाऊन स्वतः सांगतोय की हो, मी काम केलेलं आहे. कारण की मला कोणतीही गोष्ट लपून नाही ठेवायची. कारण की मी जरी लपवलं आज नाही तर उद्या ते बाहेर पडेलच. मग काय होईल? मग तर माझ्यावर कोणी भरोसाच ठेवणार नाही ना. जर मी अशा गोष्टी लपवल्या तर मला काही लपवायचं नाही माझ्याबद्दल. आणि मी जे काम केलं ते त्यांचं शिक्षण व्यवस्थेत आणि जे त्यांनी हेल्थ आणि एज्युकेशनवर काम केलेलं आहे ते खूप चांगलं केलं होतं आणि मी ते पाहून खूप प्रभावित झालो होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी जुडलो आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. पण मागच्या 2 वर्षापासून मी अमेरिकेत राहतोय आणि इथं असून पण मी भाजपच्या विरोधात बोलतोय. आणि जर मला भाजपच्या विरोधातच बोलायचं असतं तर मी ते कुठल्याही पक्षात जाऊन बोललो असतो ना. मी आम हे काँग्रेस जनता पार्टी कॉक्रोच जनता पार्टी कशाला सुरू केली असती? कारण की मला दिसले कोणताच पक्ष युवकांचे मुद्दे उचलत नाहीये. मग तो कुठलाही असो, मी ज्या पक्षासोबत आधी काम केलेलं असो किंवा काँग्रेस असो किंवा टीएमसी असो, आज समाजवादी पार्टी असो, कोणी असो, युवकांना ऐकण्यासाठी कोणीच तयार नाहीये. आणि मला वाटतं आता गरज आलेली आहे की युवकांचं तुम्हाला ऐकावं लागेल, त्याच्याशिवाय चालणार नाही.